नमस्कार. चला, आज आपण पायथॉनमधल्या एका खूपच पॉवरफुल आणि महत्त्वाच्या टूलबद्दल बोलूया, ज्याचं नाव आहे डिक्शनरीज. समजा आपल्यासमोर एक छोटीशी अडचण आहे. आपल्याला एका विद्यार्थ्याचा आयडी आणि त्याचं नाव या दोन्ही गोष्टी एकत्र ठेवायच्या आहेत. आता साध्या लिस्टमध्ये आपण हे ठेवू शकतो, पण आयडी आणि नाव यांचा थेट संबंध जोडणं थोडं अवघड होऊन जातं. तर यावरचं उत्तर म्हणजे डिक्शनरी. हे अगदी आपल्या खऱ्या डिक्शनरीसारखं किंवा एखाद्या फायलिंग कॅबिनेटसारखं काम करतं. जसं आपण लेबल बघून फाईल शोधतो, तसंच इथे आपण एका युनिक की चा वापर करून त्याच्याशी जोडलेली व्हॅल्यू मिळवू शकतो. तर आज आपण काय काय बघणार आहोत? सगळ्यात आधी डिक्शनरी म्हणजे नेमकं काय ते समजून घेऊ. मग ती कशी तयार करायची, त्यातला डेटा कसा बघायचा आणि बदलायचा, नको असलेला डेटा कसा काढायचा आणि शेवटी काही खूप उपयोगी फंक्शन्सवर पण नजर टाकू. ओके, तर मग थेट मुद्द्यालाच हात घालूया. डिक्शनरी म्हणजे नेमकं काय आहे आणि तिचे मुख्य गुणधर्म कोणते आहेत? डिक्शनरीचे काही सोपे नियम आहेत. यातला सगळ्यात महत्त्वाचा नियम लक्षात ठेवा. प्रत्येक की ही युनिक म्हणजे एकमेव असली पाहिजे. अगदी प्रत्येक फाईलच्या लेबलसारखे, पण व्हॅल्यूज मात्र सारख्या असू शकतात. आणि हो, डिक्शनरीमध्ये आपण वेगवेगळे डेटा टाईप्स एकत्र ठेवू शकतो, ती बदलू शकतो आणि गरजेनुसार तिला लहान मोठीही करू शकतो. चला, आता आपलं पहिलं डिजिटल फायलिंग कॅबिनेट म्हणजेच आपली पहिली डिक्शनरी तयार करूया. कसं करायचं ते बघू. इथे ना आपल्याकडे दोन सोपे मार्ग आहेत. एक तर आपण रिकामा कॅबिनेट घेऊन त्यात एक एक फाईल टाकू शकतो किंवा थेट भरलेला कॅबिनेटच तयार करू शकतो. हे बघा, पहिलं उदाहरण. इथे आपण काय केलं? आधी कर्ली ब्रेसेस म्हणजे कर्ली ब्रॅकेट्स वापरून डी नावाची एक रिकामी डिक्शनरी बनवली आणि मग त्यात 100 या कीसाठी मनोज ही व्हॅल्यू आणि 200 या कीसाठी संदीप ही व्हॅल्यू टाकली. आणि दुसरा मार्ग तर यापेक्षाही सोपा आहे. जर आपल्याला सगळी माहिती आधीच माहीत असेल तर आपण डिक्शनरी बनवतानाच त्यात सगळ्या की व्हॅल्यूजच्या जोड्या देऊ शकतो. हे खूपच फास्ट होतं. ठीक आहे, डिक्शनरी तर बनवली, पण आता त्यातली माहिती वापरायची कशी किंवा बदलायची कशी हे तर सगळ्यात महत्त्वाचं आहे, बरोबर? चला तर मग बघूया. हे अगदी सोपं आहे. डिक्शनरीमधून कोणतीही व्हॅल्यू काढण्यासाठी आपण स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये कर्ली ब्रॅकेट्स फक्त तिची की देतो. जसं आपण फायलिंग कॅबिनेटमधनं 100 नंबरची फाईल काढतो ना, अगदी तसंच. या कोडमध्ये बघा, आपण डीच्या 100 असं लिहिलं आणि बस, पायथनने लगेच 100 या कीशी जोडलेली मनोज ही व्हॅल्यू आपल्याला दिली. आता इथे एक गंमत आहे. पायथन नवीन माहिती जोडण्यासाठी आणि जुनी माहिती बदलण्यासाठी एकच कमांड वापरतो. किती हुशार आहे बघा. समजा आपण अशी की वापरली जी आधीपासून अस्तित्वातच नाही, जसं की 400. तर काय होतं? पायथॉन लगेच एक नवीन जागा तयार करतो आणि त्यात विनायक ही व्हॅल्यू टाकतो. म्हणजे एक नवीन नोंद तयार होते. पण जर आपण तीच की वापरली जी आधीपासूनच आहे म्हणजे 100, तर पायथन जुन्या व्हॅल्यूला म्हणजे मनोजला काढून टाकतो आणि त्या जागी नवी व्हॅल्यू अमोल ठेवतो. सोपं आहे की नाही? आता आपण चौथ्या टप्प्यात आलो आहोत. माहिती टाकली, बदलली. आता नको असलेली माहिती काढायची कशी ते शिकूया. यात एक नोंद काढण्यापासून ते अख्खी डिक्शनरी साफ करण्यापर्यंत सगळं काही आहे. डेटा काढण्याचे ना मुख्य 3 प्रकार आहेत. आपण एक ठराविक आयटम काढू शकतो, सगळे आयटम काढून डिक्शनरी रिकामी करू शकतो किंवा संपूर्ण डिक्शनरीज मेमरीमधून काढून टाकू शकतो. पहिला मार्ग आहे डेल कीवर्ड. जेव्हा आपण डेल डी स्वल्पविराम 100 असं लिहितो तेव्हा तो फक्त 100 या कीला आणि तिच्या व्हॅल्यूला निशाणा साधतो आणि ती एकच नोंद काढून टाकतो. दुसरा मार्ग आहे क्लिअर मेथड. हे म्हणजे कसं, आपण आपल्या कॅबिनेटमधल्या सगळ्या फाईल्स काढून टाकल्या पण कॅबिनेट तसंच ठेवलं, म्हणजे डिक्शनरी रिकामी होते पण नष्ट होत नाही. आणि तिसरा, सगळ्यात खतरनाक मार्ग म्हणजे डेल थेट डिक्शनरीच्या नावावरच वापरणे. असं केल्यावर डिक्शनरी आणि त्यातला सगळा डेटा मेमरीमधून पूर्णपणे गायबच होऊन जातो. मग तिला परत वापरता येत नाही. चला, आता आपण शेवटच्या टप्प्यात आलो आहोत. डिक्शनरीसोबत काम आणखी सोपं करणाऱ्या काही फंक्शन्सवर एक नजर टाकूया. पहिलं फंक्शन आहे लेन ऑफ. हे आपल्याला एका क्षणात सांगतं की डिक्शनरीमध्ये एकूण किती की व्हॅल्यू जोड्या आहेत. जसे की या उदाहरणात आपल्याला लगेच उत्तर मिळेल 3. आणि हो, ही गोष्ट खूप म्हणजे खूप महत्त्वाची आहे. व्हॅल्यू मिळवण्याचे 2 मार्ग आहेत. एक थोडा धोकादायक आणि दुसरा एकदम सुरक्षित. स्क्वेअर ब्रॅकेट वापरलं आणि जर की सापडली नाही तर प्रोग्राम तिथेच थांबतो, एरर. पण डॉट गेट मेथड वापरली तर ती शांतपणे नन परत करते आणि प्रोग्राम पुढे चालू राहतो. त्यामुळे डॉट गेट वापरणं नेहमीच चांगलं.
तर आता हे पॉवरफुल टोल आपल्या हातात आहे. थोडा विचार करा, आपण रोजच्या आयुष्यातली कोणती माहिती या डिक्शनरीमध्ये व्यवस्थित लावू शकतो? फोनमधले कॉन्टॅक्ट्स, ॲपमधल्या सेटिंग्स किंवा एखाद्या वेबसाईटवरची प्रॉडक्ट इन्फॉर्मेशन. विचार केला तर शक्यतांना अंतच नाही.